नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काही दिवस खूप म्हणजे महिनाभर आपल्याला काही व्हिडिओ टाकायला भेटली नाही, कारण आपण येणार गावी. तर गावासाठी आपल्याला काय सुट्ट्या काढायच्या होत्या, त्यासाठी आपल्याला कामावरती काय सुट्टी भेटली नाही. कुठे खेळायला गेलो नाही ना, कुठे बाहेर गेलो. आता गावी आलो आहे. तर आपल्या इथं गावच्या प्रीमियर लीग आहेत, तर सध्या चालू आहेत. आपला इथे वाडाचा झाड पडलेला वादळामध्ये, तर त्याची आता रिटर्न उगव करतायत. त्याच्या जागी त्याला काढून नवीन दुसरा झाड बनवत आहेत, लावतात तिथे. ते दाखवतो तुम्हाला. चांगल्या पद्धतीने व्यवस्थित जगू दे आणि चांगल्या पद्धतीने वाढ आम्ही आज तुझ्या गावाने आज देवा किरकोळ देत आहे. काही त्यांची गाववाले मंडळी झाली असली तरी त्यांची माफ करून त्यांनी घे आणि सर्वांना अगदी आनंदात जशी वृक्षाची वाढ झाली त्याची गावाची वाढ होऊ दे. मित्रांनो, सामान्य गाडी बघा फक्त, पोरांची मेहनत JPL साठी. पुरा सामान एका गाडीवरती. पूर्ण लाईनअप आहे JPL चा. सर्व आहे तेवढीच आहेत. हॅलो हॅलो हाय. आम्हाला बोल तू भाई. 2 मिनिटं घडी गेली. इथे आता सर्व काही माहिती देत आहेत, JPL चे नियम सर्व काही. हा पूर्ण JPL चा लाईनअप तुम्ही आता बघितलातच. कोणत्या टीम मध्ये आहे, प्लेयर सर्व दाखवले. हा JPL ची कमिटी. आज या ठिकाणी शिवशक्ती क्रिकेट मंडळ आयोजित जावेद प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर उपस्थित होता मी सर्व ग्रामस्थ मंडळ यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आणि या स्पर्धेचा सर्वांनी चांगल्या पद्धतीने खेळायची आहे, खेळाडू वृत्तीने खेळायची आहे. तर मी प्रथम या स्पर्धेचं सुरुवात करण्याआधी गणेश पूजन करण्यासाठी निमंत्रित करतोय ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गावचे अध्यक्ष हरिश्चंद्र मळेकर साहेब यांना, ते त्यांनी गणेश पूजन करून आपल्या गावचे दैवत स्वयंभूच्या प्रतिमेस मी पुष्पहार अर्पण करण्यासाठी निमंत्रण भरतप्पा मळेकर यांना. त्या साईडने अगरबत्ती इथे लावले. या ठिकाणी वेलेश्वर महाराज की हर हर गावदेवी माते की. या ठिकाणी तिथे महाराज मुंबईत आहे. शिवाजी महाराज की हर हर जय भवानी.
महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान देष्टित अष्टप्रधान नस्तित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजशिव छत्रपती महाराजांचा जय भवानी जय शिवाजी. आपली पहिली आहे. कंटिन्यू. अरे धावलं तरी चालेल. जोश दाखवा मला. ए उदे रे. ये या कंटिन्यू आहे ना पटापट. अमर रे अमर रे अमर रे. अमर रे अमर रे अमर रे. चॅनल सबस्क्राईब करणार ना. आम्हाला नाही दाखवली. कली आहे कली. हाय पहिले आपली आहे ना. हा आपलीच आहे पहिली. काय घ्यायचं बॅटिंग फिल्डिंग बॅटिंग घ्या. हे पूर्ण दाखव. टोपी निघाला का? आला रे आला. आला रे आला. अरे आमच्याकडे दाखव. थांब ही तोच टाकीन तुझ्या. दामू फायटर. तुम्ही आता सर्व बघतलात, लाईनअप बघतलात, JPL सर्व पूजा वगैरे झालेली आहे. तुम्हाला कोण प्लेअर कोणामध्ये आहे सर्व टीमसुद्धा दाखवले आहेत. तर आता पहिली मॅच आहे अष्टविनायक विरुद्ध स्मरण 11. सॉरी पहिला राऊंड कोणाचा आहे बाबा? अष्टविनायक आणि सात्विक 11 पहिला राऊंड आहे. तर बघूया पहिल्या सामन्याची हालचाल तुम्हाला दाखवतो. नंतरचे आपला तिसरा राऊंड आहे. तर बघूया पुढे कोण होतं JPLचा पहिल्या सीझनचा चॅम्पियन. पुढे बघूया. पहिली मॅच चालू आहे JPLची. आपण थोडा कामासाठी गेलो तर आपल्याला काही पहिली इनिंग दाखवायला भेटली नाही. 4 ओव्हर 25चा टार्गेट दिला आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढची ओव्हर. 1 इनिंग बाकी आहे, तुम्हाला दाखवतो. नो प्लस बाउंड्री. थांब. वाईट बॉल. चार. सिक्स सब्जेक्ट. अजून 3 मारायचे रे. फुल जोश.
19 धावा पाहिजे, 5 बॉल 19. बघूया, पहिलीच मॅच आहे JPL ची. विकेट सॅक्रिफाईस केलाय मयूर. एकदम रंगतदार सामना झालाय. 4 मध्ये 17 रनाची धावा पाहिजे. 4 बॉल 17 धावा. बघूया, गेंदबाज आहेत विवेक. फुल टॉस दिला, चेंडू त्यालाच टोलवलाय. ओहो, लॉंग लॉंग लॉंग, खूपच लांब मारलेला आहे सिक्सर. ओहो, विकीच्या डोक्यावरून पण रनआउट. रनआउट नाही. 2 बॉल 9 रनाची आवश्यकता आहे आता. फुल टॉस बॉल होता, तो काय मारता आला नाही, पण त्याला थोडा बाजूला सरकवून 2 रन धावा घेतल्या आहेत. इथे सुद्धा आमच्याकडे एक युट्यूबर आहेत, जय रांगले. त्यांचा पण युट्यूबवरती चॅनल आहे. माझ्या पण जास्त फॉलोअर्स आहेत, काय बोलू नाही शकत. टप्पा परफेक्ट पडलाय. आणि ते विकेट गेलाय निलेश कासरू. पूर्ण क्लोज पर्यंत मॅच आणलेली. मॅच मध्ये रंगतदार खूप होता, मजा आली मॅच बघायला. आणि ते सामना संपलाय. अष्टविनायक आणि सात्विक 11चा सामना होता. तर अष्टविनायक 6 रनांनी हार झाले त्यांची. सात्विक 11 पहिलाच मॅच जिंकला आहे. तर बघूया आता आपला राऊंड आहे. ह्याच्यानंतर एक आहे, त्याच्यानंतर आपला राऊंड आहे. तर दाखवतो आता, तुमचा व्हिडिओ काढणारा कोण भेटला तर तुम्हाला आमची मॅच सुद्धा दाखवतो. चला भेटूया पुढे. तर भावांनो, आपली JPL संपलेली आहे. आपल्याला काय जास्त व्हिडिओ बनवायला भेटला नाही, कारण JPLचा रूल होता एकाही टीमचा प्लेअर आतमध्ये झाला नाही पाहिजे लाईन मधला. आपला JPL चॅम्पियन टीम ठरली आहे पाडावे ब्रदर्स. तर थोड्याच वेळात पाडावे ब्रदर्सच्या ओनर सोबत आपण थोडं डिस्कशन करूया की काय कसा गेम प्ले होता. आणि रनरअप राहिले ते स्मरण 11. तर सर्वप्रथम आपण पाडावे ब्रदर्सच्या ओनरकडे थोडंसं बोलूया त्यांच्यासोबत. तुमची टीम फायनल मारले, तुम्हाला कसं वाटतं सांगा सर, सांगा. जावेल टीम IPL तर मी त्याच्यावरती स्टेटमेंट देतो. तुमची टीम फायनल मारली, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला आनंददायी वाटतोय. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जे 11 जे टीममध्ये होते त्या लोकांनी जिद्द, चिकाटी, त्यानंतर संघ मालकांचा सबसे मोठा पॉईंट प्लस पॉईंट म्हणजे आमचा जो कप्तान आहे रुद्रांश, संघ मालक रुद्रांश पाडावे, हा एक लकी बोलायचं पर्सन. रुद्र पाडावे पहिली गोष्ट मला एवढं सांगा, तुम्हाला माती खाल्ली पण आम्ही माती खाऊन तुम्हाला लास्टच्या 3 मॅच मध्ये ओव्हर भेटली. तुम्ही तुम्हाला जी लास्टच्या 3 ओव्हर मध्ये ओव्हर भेटली ती तुम्ही चांगली काढला. तर त्याच्या पाठीमागे काय तुमची रणनीती काय होती? त्याच्या मागे आमचा जो कप्तानचा आहे ना, यांचा मोलाचा हात होता, विश्वास होता कप्तान मालकाचा, संघ मालकाचा विश्वास. त्यानंतर कप्तानची आमची बोलतात ना, एवढा मोठा फलंदाज आम्हाला त्यांनी गाईड केलं की कसं बॉल टाकाय, काय करायचं, याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. म्हणजे असं पण JPL मध्ये थोडीशी अफवा फैलले की रुद्र जिथून कॅप्टन झाला आहे तिथून तुमचं नशीब फिरलंय. हा, ते आम्ही तुम्हाला पहिलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमचा जो बोलतात ना लकी फॅक्टर आपला मालक आमचा, त्यामध्ये काय नवाल म्हणजे एक गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला की आमच्याकडे लकी मालक आहे. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. तर भावानं तुम्ही आता बघितला ते पाडाबद्दलचे थोडे प्लेयर होते. ओनरला काय बोलायचं नव्हतं, ते अलगच काहीतरी भाषा वापरत होते. तर आपण जाऊया सध्या आता स्मरण 11च्या ओनरकडे. स्मरण 11चे ओनर पण आहे बोलतात, काय बोलणार आपण. स्मरण 11चे ओपनिंग बॅट्समन हरेश मलेकर यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया की त्यांची रणनीती वगैरे कशी होती. बाबा, तुम्ही रनरअप राहिलात, हार्ड लक, तुम्ही फायनल हरलात, तर तुम्हाला काय वाटतंय की आम्ही कुठं चूक केली?
आम्ही चूक तर कुठे केलीच नाही असं वाटतं आम्हाला. आम्ही फक्त आमच्या लकमुळे हरलोय. बाकी आमचा स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत गेम खूप उत्कृष्ट झालेला आहे. तुम्ही पहिलाच राऊंड फक्त त्यांचा पाडा ब्रदर्सने त्यांचा लकी बोल ना लकी कॅप्टन रुद्र पाडाळे ह्याला केली. नाहीतर त्याचा अगोदर भांबरा होता, त्याला काढली म्हणून ते रुद्र पाडा ब्रदर्स पुढे आलेत, नाही तर आता बाहेर गेले असते. तुम्ही पहिल्या राऊंडला लकमुळे 40 रनाची खेळी केली, त्याच्या पाठीमागे तुमचा काय माइंडसेट होता? माइंडसेट कसं नवीन आलेलो गेमला केलं ना. हे चालू घे. तर स्टार्टिंगला आम्ही बॉल एकदम खूप चांगला दिसत होता मला पिचवरती. 10 वर्षांनी मी मैदानामध्ये उतरलेलो. मी ऐकलं की तुमचा खास भाऊ तुमच्या रांगरे फॅमिली मधला तो बॉलर होता, तुम्ही त्यालाच मारलात. त्याला मी पैसे दिले होते खायला, त्याच्यामुळे मारायला बॉल टाकलेत. तुम्ही सॉरी वगैरे बोललात असं मला समजलंय. अरे बाबा मारले तुला मी. ठीक आहे थँक्यू. हॅलो बघा यामध्ये कोणाचं नशीब कोण आहे? लकी चाम जावले की देववाडी मोठा फटका व्हाईट बॉल. तर भावांनो, तुम्हाला मध्येच व्हिडिओ दाखवायला नंतर नाही भेटली, तर शिवतेज चषकची फायनल सुद्धा झाले. तर आम्ही त्या फायनलचा चॅम्पियन झालोय. पूर्ण 8 वर्षानंतर शिवतेज चषकचा चॅम्पियन झालोय होम ग्राउंडवरती. तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघतच असाल सेलिब्रेशन. तर पहिल्या ओव्हरला मेडन ओव्हर टाकलेली रोहितनी आणि दुसऱ्या ओव्हरला जयनी 2 रन दिले फक्त. तर आम्हाला फायनलमध्ये 10 बॉल 3 रनाची आवश्यकता होती, ते आम्ही पहिल्याच बॉलामध्ये क्लिअर करून टाकले चौका मारून. तर आतला ब्लॉगमध्ये थोडंसं बक्षीस वितरण दाखवूया आणि ब्लॉग एंड करतो पुढे. ठीक आहे, थोडे बक्षीस वितरण दाखवून आपली व्हिडिओ एंड करूया. शिवशक्ती क्रिकेट मंडळ त्यांनी विशेष सहकार्य करून आपले 4 संघ या ठिकाणी खेळवले. खरंच मनापासून धन्यवाद तुमचे, आणि नक्कीच तुमचा मान राखून नेहमीच गाणी संघाचे खरंच गाणी संघाला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं, पंचाची भूमिका देखील पार पाडलेत आणि शांततेत क्रिकेट खेळलात. तसेच देऊळवाडी संघ, निगडी देऊळवाडी संघ यांनी देखील एक सुंदर असा खेळ केला. कोणताही वादविवाद न करता या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या, त्याचा खरंच आम्हाला देखील अभिमान आहे. थोडी स्पर्धा खेळवण्यासाठी आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं. साऱ्याप्रमाणे स्पर्धा या ठिकाणी खेळवायची असतात, तुमचं असंच योगदान आम्हाला मिळत हवं. मी या ठिकाणी प्रथम या स्पर्धेत जे स्टार खेळाडू ठरलेत त्यांचा सन्मान करतो. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज जो ठरलाय तो तुम्हाला माहितीच असेल, जायर संघाची एक्सप्रेस रोहित रांगले, रफ्तार सिंग जायर संघाचा रोहित, ज्याच्या रफ्तारने पूर्ण तालुक्यात त्याचं नाव सध्या गाजतंय. एक तरुण खेळाडू, याला मी सूर्यकांत कांबळे आहेत का, सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते साखरी यांचे सुपुत्र ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले, सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते हा मी सन्मान करतोय. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी, टी शर्ट आणि उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर आम्ही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व संघ चांगले होते, मात्र या स्पर्धेत तृतीय क्रमांकावरती जरी ज्या संघाला राहावं लागलं असलं तरी त्या संघाचा सौरभ हा स्टार फलंदाज ठरतो. या स्पर्धेत पूर्ण स्पर्धेत ज्याने सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी केली होती, सुंदर खेळ खेळला होता, त्या याचं देखील सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते तो देखील सन्मान करतो. तेजस मेंगे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या ठिकाणी तृतीय क्रमांकावरती ज्या संघाने तृतीय क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलाय तो गाणी संघ, या संघाचा या ठिकाणी ट्रॉफी
आणि रोख रक्कम 4,000 रुपये देऊन सन्मान करते. यासाठी मी निमंत्रित करते विनोद आहेत विनोद चव्हाण आहेत, मनोज दादा शिगवण, जगदीश भाऊ शर्यता. आपण या ठिकाणी पुणे तालुक्यात त्याचं देखील नाव असतं. ओपन स्पर्धा असेल किंवा कुठे, आता सध्या जरी दुबईमध्ये असला तरी तो त्याचा क्रिकेट विसरला नाहीये, तो खेळाडू ठरतो. जय रांगणे या स्पर्धेचा मालिकावर उत्कृष्ट मालिकावर या खेळाडू आणि ट्रॉफी बक्षीस वितरण करते. मैत्र ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि भरतजी वडेकर मुंबई वड्याचे अध्यक्ष दोघांनी या सर्व तिन्ही मंडळाचे अध्यक्ष हा सन्मान करतात. या स्पर्धेत जरी घालून त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी म्हणून दादा सर्वांचे अभिनंदन. चांगला खेळ खेळला. पुढे ना दामू फायटर्स संतांचा द्वितीय क्रमांक आता बोलतोय. हा 2 मिनिटं आपले ग्रुपपंचायत सरपंच बनवती सावंत साहेब या ठिकाणी 2 शब्दात मार्गदर्शन करतायत. हॅलो, स्वयंभू मंदिराचे त्या समोर सांगतो, ह्या मी माझं गाव ग्रामपंचायत मध्ये वावे असलं तरी माझ्या गावचा जावेले गाव आहे. आम्हाला स्वाभिमान आहे, कारण मी सरपंच जावेले गावचा आहे. आणि मी सर्व क्रिकेट मंडळाला धन्यवाद देतो. असेच आपले प्रत्येक वर्षाला सरकारी असतात आणि तुम्ही असेच स्वयंभू बेलेसर तुमच्या पाठीशी असतात. एवढे हे करून सर्व मुलांचे ना कौतुक धन्यवाद देऊन सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. परत मी सांगतो, मी या गावचा सरपंच असून त्या गावाचा आज पहिला नंबर आला म्हणजे खूप खूप तुम्हाला मला अभिमान असल्यावर धन्यवाद. साहेब तुमचा मला नेहमीच बोलायचं एवढं लागत असतं. मला वाटतं या ठिकाणी आतिश सक्काल कोणी असेल तर त्याचा मी गेला का त्याचा देखील सन्मान करायचा होता. आतिश या ठिकाणी आमंत्रित करतो. द्वितीय क्रमांकाचा जो संघ ठरला आहे तो देववाडी निगडी देववाडी संघ यांना द्वितीय चषक देण्यासाठी मी निमंत्रित करतो. याला मी दर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो. सर्व आकाश मारल्यानंतर देखील साईडला होता संजीव सांसद तसाच जय रांगणे देखील जावेल संघ यांना रोख रक्कम 15,000 त्यांचा गौरव होतो.
मार्गदर्शक नतमस्तक होतो. अभिषेक नतमस्तक होतो. आणि आपल्या शिवशक्ती क्रिकेट मंडळाने जेव्हा नियोजित कार्यक्रम 2 दिवसाचा होता, हॅलो हॅलो शांत जरा केल्या होत्या, 6 संघाने भाग घेतला होता. आणि 6 संघाने भाग घेऊन त्याच्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू खेळ खेळलात. आणि आम्हाला खेळ पाहायला मला आनंद झाला खेळ पाहून की आमची तरुण तरुण पिढी ही आता जे गावाला उज्ज्वल भविष्याकडे नेत आहे असं त्यातून निदर्शनास आलं. आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित करून आजचा जो संघ मला वाटतं पाडावे माहिती आहे ना, पाडावे ब्रदर्स आणि स्मरण 11 या संघाने 1 नंबर आणि 2 नंबर पटकावून त्यांचा खेळाडू वृत्ती दाखवली. आणि अखंड 6 टीम मधून जी आजची जी टीम निवड केली तुम्ही, त्याच्यामध्ये विशेषतः तरुण खेळाडू शिवम शिगवड यांनी आज त्याची खेळाडूची दाखवली. आणि आज जो पहिला संघ मी मला ते उपस्थित होतो जेव्हा टुर्नामेंट चालू झाली आणि पहिला संघ आपल्या तालुक्यात नावालेला बालाने संघ भागमंडला याला 4 मुंडीच्यात करून तुम्ही पुढच्या याच्यामध्ये प्रवेश केलात. आणि प्रत्येक संघासमोर जे तुम्ही आदर्श रीतीने खेळ खेळलात, विशेषतः तुमच्या सर्वच खेळाडूंचं कौतुक करावंसं वाटतं. 11ही खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही फिल्डिंग आज मला वाटतं बरेच वर्षांनी जवळजवळ 35 वर्षांनी आम्हाला आज खेळ पाहायला मिळालं. कारण फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग या सर्व क्षेत्रामध्ये आज नाविन्यपूर्ण तुम्ही कामगिरी केली. मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेषतः रांगणे बंधू दोन्ही मी त्यांना आव्हान केलं, तुम्ही जर का सेमीफायनलमध्ये प्रवेश केलात, फायनल याच्यामध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला 100 रुपये पारितोषिक देईन दिलं. परंतु त्या जिद्दीने ते दोन्ही बंधू केले. त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती सगळ्या खेळाडूंनी दाखवली. आणि फक्त 3च खेळाडू खेळत होते बॅटिंगमध्ये आणि ते 3 बॉलर्स होते बॉलिंगमध्ये. पण एवढा खेळ दाखवला आम्हाला खरंच समाधान वाटलं. अशीच तुमची प्रत्येक वर्षी उत्कृष्ट प्रगती व्हावी क्रिकेटमध्ये आणि आमच्या गावाचं नाव उज्ज्वल व्हावं हे मी शुभेच्छा देतो. आणि तूर जी तुमची फील्ड आहे बघा, जे खेळ खेळतो आपण, आम्ही खेळत होतो, आम्ही खेळत असताना जे काही तुमच्यामधून जे आर्थिक बाब मिळत होती ते आम्ही गावासाठीच वापरत होतो. त्याच्यानंतर गुजरात तुम्ही तुमचे आता हे जे आहेत वरिष्ठ, तुमचे वरिष्ठ, आम्ही आता सिनियर झालो, तुमचे वरिष्ठ आता हलके साहेब पिंटे आहेत, आणखी बरेचसे मंडळी आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी ती गुजराती करत तुम्ही आता त्याच्या पाऊल घेऊन करत आहात. आणि जो काय इथं जो सरपंच साहेब आमच्याकडे जो काही तुम्ही सहकार्य केला जातो, अनेक लोक सहकार्य करतात, तो जो पैसा मिळतो तो विशेषतः विकासात्मक कामासाठी लावला जातो. हे आमच्या मुलांचीही एक म्हणजे त्याने आदर घेतलेला आमचा आहे. त्यामुळे सर्वांचं पोलीसच्या एकदा तुम्ही 1 नंबर या शिवशक्ती मैदानावर मारलात त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असंच प्रत्येक ग्राउंडवर जाऊन आपण खेळ दाखवावा. आपण जरी ठीक आहे की आपल्यामध्ये जेव्हा जे अंपायर असतात तेव्हा एखादा चूक अंपायरकडून पण होते, पण ते आदरपूर्वक तुम्ही त्यांचा सन्मान करता, त्यामध्ये आम्हाला समाधान वाटलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेलेश्वर. आज या स्पर्धेत आपल्याला चांगले खेळाडू मिळाले होते. मला असं वाटतं या स्पर्धेत जुने देखील खेळाडू तेवढेच चमकले होते. या स्पर्धेत टॉप बॅट्समन 5 बॅट्समन राहिले. त्याच्यामध्ये हरेश मळेकर 48 रन मारले होते, ज्यांनी 10 वर्षानंतर बॅट पकडली होती, पण चांगला क्रिकेट खेळत होता. सार्थक मलेकर होता, तो 58 रन करून चांगला एक नौका खेळला आहे, मात्र चांगला खेळत होता. सिद्धार्थ मलेकर हा तर एक तुमचा सर्वात लाडका, काही चांगली बॅटिंग केली या ठिकाणी. त्यांनी 90 धावा मला सगळं 5 किंवा 6 सामन्यांमध्ये मारल्या. त्यानंतर सर्वांचा लाडका ज्यांनी आताच आपली त्यानंतर सिरीजचा किताब पटकावला तो जय रांगले, ज्यांनी 98 धावा ठोकल्या. आणि सर्वात म्हणजे जावेले गावचा जुना खेळाडू जो निलेश कासरू याने या स्पर्धेत 108 धावा ठोकल्या आणि 1 विकेट त्यांनी मिळवला. तो निलेश कासरू या स्पर्धेत मालिकावीर चा किताब
या खेळाडूंनी पटकावला आहे. त्यामुळे या क्रिकेट बोलू या स्पर्धेसाठी फायनल मॅच साठी प्रथम मी ज्याला बेस्ट बॅट्समॅनचा किताब देतो, ज्याने फायनल साठी काही ज्या 5 चेंडूच्या सामन्यात त्यांनी चांगला खेळ खेळला तो अनेश पाडवे बेस्ट बॅट्समॅन ठरतोय या स्पर्धेत. फायनलसाठी अनेश पाडवे याला हा सन्मान जातोय. त्याचा अनेश पाडवे याला बेस्ट बॅट्समॅन किताब JPL चा वाटतोय फायनल साठी. त्यानंतर बेस्ट बॉलर या स्पर्धेत ठरला जो या मागच्या आता फायनल मध्ये देखील ज्याने चांगली कामगिरी केली तो रोहित रांगरे ठरतो. रोहित रांगरे याला हा सन्मान देतो. रोहित रांगरे या स्पर्धेत रोहित रांगरे हे माईक वरती बोल. बोलतो. मला असं वाटतं रोहित रांगरे या ठिकाणी 2 शब्द बोलतोय. अरे मी व्हिडिओ काढते फोटो. बेस्ट बॉलरची ट्रॉफी जरी माझी असली तरी तिचा खरा हकदार शुभम शिगवण आहे आणि तो तुझ्या असेल तर चालेल काही फरक नाही. खूप चांगले गावचा उभारता सुतारा म्हणून शुभम शिगवण याला मला वाटतं विनोद शिगवण या ठिकाणी असतील त्याला देखील तेवढंच मला वाटत असेल की पहिल्या स्पर्धेत जावेले दिनेश कासरू मालिकावीर करतोय. अभिमानास्पद ही गोष्ट आहे की या संघाने एकही सामना जिंकला नसला त्याने मालिकावीर 108 रन आणि 1 विकेट मालिकावीर चषक मिळवलंय. खरंच खूप आणि पर्पल कॅप किताब पटकावला आहे तो म्हणजे ऑरेंज कॅप. सर्वात टॉप रन 108 रन त्याच्या खात्यात जमा होते त्यामुळे ऑरेंज कॅप देखील त्याला देण्यात येत आहे. मला वाटतं रोहित कौस्तुभ याच्या हस्ते कौस्तुभ याच्या हस्ते पर्पल कॅपचे मानकरी होते अमित मळेकर या स्पर्धेत. अरे तू बहुत प्लेयर है सबसे बड़ा. त्यानंतर या पुढे घेतो ते मोबाईल दे तुला. अरे बात तू काय इंस्टाग्राम तामू फायटर तामू हे साहिल आणि यश दोघांचे आहे. शिगवण राजेश मळेकर आकाश चव्हाण अंकुश शिगवण नितीन राठोड अक्षय भामरे त्यानंतर जो या स्पर्धेत उपविजेता संघ ठरलाय तो स्मरण 11 या संघाने आपलं चषक या स्पर्धेसाठी काही चषक दिला होता तो नितेश आम्ही येतोय ना येते सर्व येत आहेत. त्यानंतर चला पुढचा या स्पर्धेत जो संघ विजेता ठरलाय आपला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघायचे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
या स्पर्धेची आपल्या